शेवटी लोक कौतुक कधी करतात तर काही कर्तृत्व मागे उभं असेल तर. या भागातल्या एका शक्तिशाली नेत्याचा सत्कार माझ्या हाताने होतो आहे. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आणि हे कार्यक्रम बघून मला सकट अतिशय ऊर माझं भरून आल्यागत झालेलं आहे. राजकारणामध्ये 61 प्रौढ नसते. राजकारणामध्ये 61 ही राजकारणाची सुरुवात असते. त्यामुळे ही नवीन सुरुवात. रांगड्या सवंगड्यांची साथ तुमच्या नेतृत्वाला, हजारोंचा प्रतिसाद तुमच्या कर्तृत्वाला, जणू क्षितिज अपुरे तुमच्या दातृत्वाला, आभाळ जणू ठेंगणे तुमच्या कर्तृत्वाला. एका कर्तबगार माणसाची मोठ्या दिमागदारपणे आज 61वी साजरी होते, याचा खूप खूप आनंद आहे. मला एका गोष्टीचा त्यांचा अभिमान वाटतो. सत्तेच्या राजकारणामध्ये गुंतून राहिले नाहीत, तर त्यांनी आपला स्वतःचा एक व्यक्तिमत्वाचा ठसा या बोरगावच्या राजकारणामध्ये पाडला. भविष्याची अतिशय उत्तम अंदाज येणारी व्यक्ती म्हणून सावकार दादांच्याकडे आम्ही सगळे बघायचो. आणि अण्णांनी मात्र स्वकर्तृत्वातून या गावामध्ये जे उभं केलं ते उत्तम चालवण्याचा प्रयत्न केला. खरोखर एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा, कर्तबगार व्यक्तींच्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाला, याच्या एवढं भाग्य दुसरं काय असू शकत नाही. वहिनी बोलणार आहेत. कारण कसं आहे की घरातलं सर्टिफिकेट मिळणं जास्त महत्त्वाचं. सुरुवातीच्या काळात या कुटुंबावर कर्ज होतं आणि कुटुंबाचं कर्ज फेडण्यासाठी इतर जणाची जमीन घ्यावं लागली. ती कसावी लागली. ती जमीन कसून कुटुंब पुढे आणलं. कर्जामध्ये असणारं घर, त्या घराने आणि अण्णा तुमच्या कर्तृत्वाने आणि सावकार दादांच्या प्रयत्नाने आणि आशीर्वादाने कर्जात असणारं घर कर्ज देणाऱ्या संस्था उभा करू शकतो. यालाच शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणतात. एवढे म्हणजे मुंडे साहेब येणं आणि किंवा हे कार्यक्रम करणं किंवा हे लोक येणं म्हणजे मला सगळं एवढं उचित नव्हतं. एवढं हे तुम्ही केलं मी कधीच हे सुरक्षित करणार नाही. आणि हे कार्यक्रम बघून मला सकट अतिशय ऊर माझं भरून आल्यागत झालेलं आहे. शेवटी लोक कौतुक कधी करतात तर काही कर्तृत्व मागे उभं असेल तर. आणि कर्तृत्व उभं करण्यासाठी जे कष्ट घेतले ते सगळे लोक त्याचे साक्षीदार असतात. आज त्याच साक्षीदारांच्या समोर अण्णांचा या ठिकाणी सन्मान. या भागातल्या
एका शक्तिशाली नेत्याचा सत्कार माझ्या हाताने होतो आहे, ते मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. मी आजपर्यंत मोठा नव्हतो पाटील साहेब. या सत्काराची संधी आपण दिली आणि हे जे तुमच्या मोठ्या मनाने मला मोठेपण दिलं आहे, म्हणून आज मला तुझबर का होईना मोठं झाल्याचं या ठिकाणी वाटायला लागलं आहे. आपण आज जशी 61 साजरी केली आहे तशी 75वी पण करावी आणि त्याला सुद्धा मला बोलवावं हीच विनंती करतो.